सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. 2 दिवसापूर्वी इथं देखील काही बाईट झाल्या आणि कोणी दाखवलं की गायरान सरपंचांनी उकरलं आणि गायरानात अतिक्रमण केलं. हे क्रिकेटचं ग्राउंड दाखवा. पहिलं क्रिकेटचं ग्राउंड तयार केलं. आपण सर्वजण जाणकार आहात. हा जो नॅशनल हायवे झाला आहे, नॅशनल हायवे आमचा गट नंबर 18च्या गट नंबरमध्ये नॅशनल हायवेने आम्हाला भरपाई दिलेली आहे. हे दाखवा तुमच्या याच्यावर. त्यांनी जर आम्हाला भरपाई दिली तर आम्ही त्या हायवे आमचा तिथं गेलेला आहे. हायवे जमीन गेल्याशिवाय कोणी भरपाई देत नाही, शासन वेळं नाही. आणि हायवे जर आमचा गेला आहे तर तिथं आमची जमीन इकडं गायरान याचा संबंध काय? इथून खालच्या सर्व इकडे कर्डिले कंपनी असेल, परत आमची भांबेरीचे लोक असतील, सर्वांनाच भरपाई आलेली आहे. गायरान किंवा खाजगी जमिनी वर खाली आहेत. आता तिकडं काहींची जमीन रस्त्याच्या वरतून पण शिल्लक आहे. आता इथं कर्डिले आमचे शेजारी आहेत, यांना नुकसान भरपाई आलेली आहे. आम्हाला भरपाई जर हायवेने दिली, शासनानेच मोजणी केली का तुमची जागा एवढी एवढी जाती, त्याची जर शासन आम्हाला भरपाई देते तर इकडे गायरान यायचा कोणत्याही पद्धतीत प्रश्न येत नाही. कृपया म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना सर्वांना की लोकांना हे पण दाखवा की हे विनाकारण गावात 2 टगोजी उठणार आणि आमच्याबद्दल बोलणार. आता इथं माझी भाऊकी पण आहे, जे ह्या सातबाऱ्यामध्ये आहेत. आमच्या घरातले सगळे त्यांनी सांगितलं का गावकी भाऊकी देवाचं खाल्लं, तर मी त्याच्यावर 2 मिनटात सांगतो. माझी भाऊकी माझ्यासोबत, त्यांना तुम्ही विचारा कोणत्या भाऊकीचं मी खाल्लं. हे जे थांबा ना तुम्ही, क्रिकेटचं जे मैदान इथं केलं ना, हे आमच्या खाजगी जमिनीमध्ये इथल्या पोरांना खेळण्यासाठी करून दिले आम्ही. एवढा सरपंच कुठं दिसणार नाही आणि कोणी आमच्या सगळ्या कुटुंबांनी मदत केली. इथं आहेत पोरं आहे सगळे क्रिकेट खेळण्यासाठी. ते म्हटले आम्हाला जागा नाही, इथं आपण मैदान करून दिलं त्यांना खेळा. आणि खाजगी जमीन आहे, आम्ही त्यागाची भावना आहे आमची. आम्हाला काय गावचं जे स्वतःच्याच खाजगी जमिनीत जर मी क्रिकेटचं मैदान करून देतात नाही, गायरान कोरून आणि हे करून काही होणार नाही. त्याच्यामुळं कृपया चुकीचं कोणी काही त्याचा गैरसमज करून घेऊ नका. आणि राहिला विषय देवाचं खाल्लं आणि भावाचं खाल्लं, तर आमच्या गावात तुम्ही जा, देवाचे कोणी पैसे बुडवलेत आणि काय केले हे तुम्हाला दिसन. गावात लोकांच्या बाईटी घ्या. गावात आमचे मंदिरं असतील किंवा काय असेल, कुठं दिंड्यांचे पैसे बुडवले असतील. आता मला काय बोलायचं नाही, पण ते तुम्ही तिथं जाऊन बघा कुणी कोणाचे पैसे बुडवलेत किंवा कोणाचं खाल्लं आहे. याच्यापेक्षा मला काय वेगळं बोलायचं नाही. आमच्या घरातले लोक सांगतील का काय आहे परिस्थिती ती. आणि बोला तर 18 हे जे आदू आहे, हा जो नॅशनल हायवे 61 नंबर जो हायवे इथून गेला आहे, याच्यामध्ये हा सर्वे नंबरमधली जागा त्यांनी ॲक्वायर करून घेतली आणि त्याची नुकसान भरपाई आम्हाला त्याचं नोटीस आलेलं आहे, त्याची नुकसान भरपाई पण आलेली. आणि हा जो डोंगर म्हणजे ते जे म्हणताय हे जे उकरले वगैरे, हे सगळं रस्त्यावाल्यांनी, हे आमच्याच हातीतलं उलटं रस्त्यावाल्यांनी उकरून हे जे मध्ये जे लवण होतं पूर्ण मंदिर गावापासून पुढं यानं, ते भरण्यासाठी सगळं मटेरियल त्यांनी उचलून नेले. उलटं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो हे मटेरियल आम्हाला उचलून अजून खालच्या वावराला टाकायला द्या, पण ते म्हणले पहिलं आमचं झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही काही देणार नाही. हो, काम चालू असं ना, बऱ्याच ठिकाणी नेलं ते ना. इथलं मी काढलेलं मटेरियल वापरलं नाही, क्रेशरला वापरलं, इकडं वापरलं, तिकडं वापरलं, लवणं भरायसाठी वापरलं. हां, तुम्ही कसं काय नेऊन दिलं तुमची? नेऊन दिलं त्यांना. नंतर आम्ही बंद केलं. त्यानंतर आम्ही काही मटेरियल आमच्या इथं टाकून घेतलं. हे आमचा प्लॉट भरून घेतला, सर्व शेतकऱ्यांनी घेतलं भरून. आता इकडे कर्डिलेंचं आहे, त्यांनी पण त्यांच्या इथलं निघलेलं मटेरियल इथं भरून घेतलं त्यांच्या रस्त्यावाल्यांकडून. त्यांनी जेव्हा न्यायला लागले त्याच्यानंतर आम्ही त्यांना रोखवलं. या महामार्गात किती शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्यांना भरपाई मिळाली किती? सर्वच शेतकरी इथून 18 58 ना. हो, किती रुपयाची नुकसान भरपाई मिळाली काय सांगता येईल? ती कोटीमध्ये असेल, आकडा नाही सांगता येणार, पण भरपूर प्रमाणात मिळाली. जास्त कोटीत असेल. 8.5 कोटी आलेत गुळूंचवाडीत. आता हे जे उकरल्याचा त्यांनी आरोप केलाय, हे तुम्ही उकरला असं ते म्हणताय, काय सांगा? तर मी उकरल्याचा काही पुरावा असेल ना त्यांच्याकडे, मी उकरले तर त्याचा काहीतरी पुरावा असेल. ते हायवेवाल्याने त्यावेळेस 5 वर्षापूर्वी उकरलं आणि तुम्ही आज आले का सांगायला? त्यांचं काहीतरी दुखलं असेल ना. चौकशी झाली ना, कशाची? त्यांनी जे तक्रारी केली त्याची चौकशी झाली. त्यांनी तक्रार केली का तिथं मी हे केले त्याची केस चालू. त्यांनी 100% कायदेशीर मार्गाने, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, जर माझं पार तिथं ना इथं पण असेल अतिक्रमण, आता तर आम्ही तुम्हाला दाखवले, शासनाने मोजणी करून आम्हाला भरपाई दिलेली. आमची जमीन जाती त्याच्यात. जर आमची रोडमध्ये जमीन जाती तर इकडं अतिक्रमण व्हायचं संबंधच नाही. आम्हाला शासनाने सांगितलं तिथून इकडं तुम्ही येत.
शासन तर वेळं नाही ना का तिकडे भरपाई द्यायला आम्हाला. इथं गायरांची भरपाई देईल का शासन आम्हाला? काय म्हणतात की जागेचा नाही वाद चालला, तो जो डोंगर आहे तो कोणाच्या मालकीचा आहे? आमच्या खाजगी मालकीचं आहे. हा पूर्ण डोंगर. हो, इथून खाली आमचं ह्या रोडची संधी भाऊ भरपाई आली आम्हाला, नोटीस आहे. हे दिसतंय तुम्ही उकरलं, हो. कोणाचं मालकीचं? हा, याचा आहे ना पुढचा कोपरा नाही आमचा, हे असं सरळ आमचं गेलेलं आहे, असं तिरकं गेलेलं आहे. इथं आमची जमीन इथपर्यंत गेलेली, तर इथून असं तिरकं काहीतरी तिकडे गायरान असेल, आणि ते बी आम्ही उकरलेलंच नाही. ते कोणी उकरलंय? हायवेवाल्याने उकरलंय. तुम्ही किती वर्ष झाले सरपंच इथं? मी 2 वर्ष झाले. बरं, तुम्हाला गायरान माहित नाही कुठे आहे? संदीप भाऊ, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की गायरांची मोजणी आमची झालेली नाही. ज्या लोक वहिवटीनुसार हद्दी आहेत गायरांच्या तिथपर्यंत शासनाने मोजणी कधी केली? रस्ता करताना ज्यावेळेस आमच्या गावकऱ्यांनी रस्त्याचं काम थांबवलं, त्यानंतर आमच्या गावची इथं मोजणी झाली रस्त्याची मोजणी झाल्यावर इथून आमच्यापासून सुरुवात होती गुळुंचवाडीच्या, म्हणजे 18 नंबरपासून 18 नंबर 19 नंबर खालचे जे असतील सर्वांना भरपाई दिली ना, शासनानेच मोजलं नाही इथपर्यंत. तेव्हा आम्हाला कळालं इथपर्यंत आमचं क्षेत्र, आणि तिथून इकडं जमीन बळकावली असा पण आरोप होता. मी काय सांगतोय, मग 100% शासनाची चुकी असेल ना. जर मी गायरान जमीन बळकावली तर मग गायरांची म्हणजे आमच्या परिवाराला भरपाई कशी काय दिली शासनाने? बांबेरे सर, गायरान हे पूर्णपणे ग्रामपंचायती मालकीचं असतं. बरोबर. त्याच्यावर कोण काय बघतं? ग्रामसेवक, सरपंच. 100%. मग आता जर कोणी बी गायरानातला मुरुम जर निवून देत असेल तर तुम्ही गप्प का बसता? अहो, मी तुम्हाला तेच सांगतोय, याच्यात आहे ना, नाही हे काम झालं तेव्हा मी सरपंच नव्हतो गावचा. हे काम लय वर्षपूर्वी झालं, मी 2 वर्ष झाले, हे 5 वर्षापूर्वी काम झालेलं आहे. तरी पण आता आमची गायरांची पण जमीन काही हायवेला वर्ग झाली, म्हणजे हायवेवाल्यांना वर्ग झाली. कलेक्टर साहेबांनी ती हायवेला वर्ग केली, आमच्या जमिनी वर्ग केल्यात, इथून खालच्या सर्व शेतकऱ्यांच्या वर्ग केलेले आहेत. आता जी मोजणी झाली तिथं गायरानाची हात कुठं दाखवली? कुठं? तुमची जमीन ही आहे म्हणता ना, हो. तुमच्या शेजारी गायरान आहे. हो, ते कुठे आहे गायरान सांगू शकता? हे का कोपरा आहे ना, तिथून तिकडं आहे गायर. आता ती त्यावेळेस 5 वर्षापूर्वी मोजणी झालेली आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो, पण ती बरं झालं. सरळ गेलं ना, हम्म. त्या कोपऱ्यापासून तिकडे तर हे टेकडी पूर्ण आमच्या हद्दीत नाही, पण ही टेकडी इथून इकडे खाली आमच्या हद्दीमध्ये. तुम्ही सगळे एकत्र बसून काय चर्चा करत? कोणाशी चर्चा करा? खूप गावकी आहे ना बांबेरे. हा, काय नाव तुमचं? आता आहे ना आमच्या कुटुंबातले. शशिकांत बांबेरे याचे तुम्ही वडील आहेत का? या समोर ये ना, इथे माईक कशी आहे? नाही, त्यांची तब्येत बरी नाही, त्यांना का बोलवलं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे दाखवा 1 मिनिट. शशिकांतचा सख्खे भाऊ आहे. 1 मिनिट इकडे दाखवा. हा जो जुना डांबरी त्यांनी दाखवला ना, हा जुना हायवे संदीप, हा जुना हायवे, आणि 18चा 1 हा आमचा जो खाजगी क्षेत्र आहे तेवढं शिल्लक आहे जुन्या हायवेच्या वरती. हायवेच्या वर, आणि हे हायवेच्या खाली आणि हे हायवेच्या वरती. हे हा जुना सडक आहे ना, हा जुना सडक अर्जदार भाऊसाहेब नाथा बांबेरे, हायवे दिसतो ना, 18चा 1 राष्ट्रीय महामार्ग 22 साठी संपादन केलेलं त्यांनी मोजणी केलेली आहे हायवेवाल्यांनी. आता ही किती साली झाली हे बघा. इथं आहे ना, हा जुना डांबरी त्यांनी दाखवला ना, हा डांबरीच्या वरती गायराने, हा डांबरी अर्जदार आम्ही 18चा 1 इथं एवढा आमचा वरती शिल्लक आहे 18चा 1. आता हे 18चा 1 आणि हा नवीन हायवे इथून गेलेला. आता त्यामुळे याच्यात काय हा गेलेला असा हायवे. मग हे बघा इथं ही जी रेस, हा जो हायवे ना, हा नवीन गेलेला आहे. हे संपादन आणि हा झालेलं हायवे, हा आहे जुना ना. हायवे. यांनी जर त्याच्या विनाकारण त्याच्यात जर सांगत असतील का हायवेच्या वरती गायरान आहे, हे एकदम चुकीचं आहे. फक्त ते काहीतरी कोणावर आरोप करण्यासाठी जर कोणी बोलत असेल तर चुकीचं आहे ते. आता त्यांचे बंधू कोणी? शशिकांत बांबेरेंचे भाऊ इथं जवळ थांबाल. काय नक्की विषय? विषय काय आहे, क्षेत्र आमचं आहे. त्यात कुणी आता उद्या येऊन एखादा बाहेरचा येऊन सांगेन काही गायरान आहे किंवा हे ते. जर गायरान असेल तर त्यांनी त्याची मोजणी करावी. आमच्या क्षेत्रात जर गायरान निघलं तर आमच्यावर सर्व कारवाई करावी. आता जर सरकारने आम्हाला जर पैसे दिले त्या क्षेत्राचे, म्हणजे क्षेत्र आमच्या असल्याशिवाय पैसे दिलेत का? मग नाही तर मग सरकारची चुकी. जर सरकार जर गायरानाचे पैसे आम्हाला देत असेल तर मग चुकी कोणाची? हे क्षेत्र आमचं आहे म्हणूनच आम्हाला पैसे आले ना. ते शशिकांत बांबेरे तुमचे जे भाऊ हा. आहेत ते का असा आरोप करतात? ते नाही माहीत, तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला त्यांनी फोन करून बोलावलं ना. तुम्ही पण बातमी लावली, संदीप भाऊ तुम्ही बातमी लावली. 100% बातमी लावताना हा सातबारा कोणचा आहे का, हा मालकीचा आहे का नाही, याची शहानिशा करून बातमी लावायला पाहिजे होती ना. आता आमच्या भाऊकीची जाऊ गेली, माझा भाऊ सरपंच आहे, त्याची जाऊ गेली, गावाची जाऊ गेली. आता हे तालुका पाहतो सगळ्यात जास्त त्या बातमीला व्ह्यू, त्या बातमीला तुमच्या चॅनलला सगळ्यात जास्त व्ह्यू, म्हणजे अख्ख्या तालुक्यात चौगिलीच ना.
ती जर चौकशी करून लावली असती तेवढी इज्जत गेली नसती. किमान हा 7/12 आणि हा. नकाशा तुम्ही पाहिला पाहिजे होता, एवढंच आमचं, बाकी काही म्हणणं नाही. बाकी काय म्हणणं नाही. आरोप करणार नाही, काहीतरी पण पुरावा तुमचाच घ्यायला भाऊ पाहिजे आरोप त्या दिवशी. करतोय तुमच्याच भावावर, हे कसं? तुम्ही उद्या आता आरोप ते करू ते शकता, त्याचा तुम्ही वैयक्तिक ते प्रश्न, त्याच्या मनात काही चाललंय मी नाही सांगू शकत. नाही, नाही, माझं म्हणजे प्रामाणिक भाऊ म्हणणं दुसऱ्या आहे. भावावर आरोप करतोय, भाऊबंदकीचं चाललंय का काय चाललंय? आता ते त्याला माहित तो कशामुळे आरोप करतोय. आता आम्हाला माहित नसते ना कोण काय आरोप करते. हा, पण तुम्ही पण बातमी देताना जागे, तुम्ही कोणती बातमी द्या आम्हाला त्याला माहित नाही. तुम्ही सख्या भावात बातमी द्या, कोणच्या तर बातमी द्या, पण तुम्ही तो प्रूफ पाहिजे ना. बातमी देताना समोरच्या कोण प्रूफ, आता आम्ही तुम्हाला पुरावा त्यांनी दाखवतो. काय सांगितलं हा. ऐका, ती जे टेकड आहे ते काय आम्हाला इथं नेलं नाही. त्यांनी सांगितलं टेकडावरती ती गायरान आहे. नाही नाही, तुम्ही तुमची बातमी अशी आहे का गायरान फोडून त्याचं क्रिकेटचं ग्राउंड तयार केले. हा, हे क्रिकेटचं ग्राउंड तुम्ही आत्ता मला ते आमच्या क्षेत्रात आहे. मग तुम्ही क्रिकेटच्या ग्राउंडची बातमी द्यायलाच नव्हती पाहिजे ना हेडलाईनला. तुमच्या भावाला बोला की तुम्ही. ओळखता आता कसं नाही ना, पण तुम्ही हे बातमी ते देताना जाऊ द्या, पुरावे त्यांनी पाहिजे ना. बोलले तुमच्या ऐका. भावाने आरोप केला ना भाऊ. त्यांनी दाखवा सगळा व्हिडिओ दाखव मग. हा माहिती नाही नाही, ते video जाऊ द्या, पाहिलाय. त्यांनी ना बरं का संदीप भाऊ, त्यांनी केलं असेल, पण आता तुम्ही सत्य बाजू, सत्य किंवा त्याच्यासाठी आमची पण बाजू म्हणजे व्यवस्थित आमचे मांडा लोकांसमोर. केले, जसं आता तर तुम्ही इथं त्याला हेडलाईन दिलं एवढंच आमचं म्हणणं आहे. की अतुल भांबेरे यांचा कारनामा की डोंगर सपाट करून केलं क्रिकेटचं मैदान. 100% क्रिकेटचं मैदान केले, गावच्या पोरांसाठी केले. इथं सगळे पोरं कोणासाठी केले? इकडे इकडे सगळे पोरं बबन या, तुम्ही खेळता ना रोज क्रिकेट, इथं स्पर्धा भरवतात. मैदान करून दिलं मी वैयक्तिक त्यांना. काय म्हणणं तुमचं मुलांना सांगा. आमचं आता आम्ही त्यातून कोणत्या मॅच असतात, आमचे सरपंच पण त्याच्यासाठी बक्षीस येते गोळा करून देतच असतात. त्यांची पण बक्षीस असतात कायमस्वरूपी. आता दरवर्षी इथं मॅच असते. आता पाडव्याला पण आमची मॅच होणार आहे. आता मैदान कोणाच्या जागेत आहे? सरकारी जागेत आहे का खाजगी जागेत? सरकारी जागेत नाही, खाजगी जागा आहे. वावर इथपर्यंत आता करडील यांची हद्द तिथपर्यंत आहे. तिकडं वरती माहिती ते सांगतात बा आमची हद्द तिथपर्यंत आहे. आता ही सुद्धा हद्द वरती आहे, पण त्या सांगण्यापेक्षा सरकारनेच मोजलंय ना. तुम्ही ही जागा हे मैदानासाठी दिली म्हणजे आता खेळतात पोर. आता आम्ही अजूनपर्यंत आमच्या कुटुंबाची एकत्रित जागा आहे, आमची एकत्रित जागा आहे. बुवा तिथे काही करायचं नाही, तसं पडलंय तर खेळतात पोरं, करू दे ना. मग आता खेळायसाठी वापर. हो 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 हो, सामायिक आहे, आमच्या कुटुंबाचं क्षेत्र आहे ते सगळं, एकत्रित क्षेत्र आहे आमचं ते. सांगायची नाही, माझं झालेलं आहे. फक्त माझी सर्वांना विनंती आहे, बातमी एकतर्फी होणार नाही. त्या माणसाचं काय म्हणणे ते सुद्धा घेतलं जाईल. 100% घ्या ना. फक्त माझं काय म्हणणं आहे, बातमी घेताना तुम्ही त्यांना म्हणा पुरावा द्या. ते होईल. तुम्ही काहीतरी आम्हाला पुरावा द्या बुवा, अतुल भांबेरेने गायरान केले किंवा कुठं गावाचं लुबाडले, ते म्हटले ना भाऊकीचं गावकीचं खाल्ले, त्याचा काहीतरी पुरावा द्या बुवा. एखादा माणूस सांगेल का अतुल भांबेरे कोणाचा 1 रुपया बुडवलं? हो, हे पण प्रश्न नक्की विचारत तुम्ही. जे बातमीकार परत त्यांचं बी म्हणणं घ्या याच्यावर, तेवढं माझी तुम्हाला विनंती आहे.